नमस्कार. टी परीक्षा देणाऱ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं मी ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो बघा, परीक्षा परिषदेने 15 सप्टेंबरपासून आपल्याला 3 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे आजपर्यंत टीईटीचे फॉर्म भरण्याची मुदत दिलेली होती. परंतु काही शिक्षकांचे फॉर्म भरायचे बाकी होते, काही उमेदवार फॉर्म भरायचे बाकी राहिले होते. त्याच्यामुळे टीईटीने म्हणजे टीईटी परीक्षा परिषदेने त्याची मुदत वाढवून दिलेली आहे. या परीक्षेचा कालावधी कितीपर्यंत दिलेला आहे, म्हणजे किती तारखेपर्यंत ही मुदत वाढवून दिलेली आहे आणि पेमेंट तुम्ही किती तारखेपर्यंत करू शकता याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून ही नोटिफिकेशन आलेली आहे, प्रसिद्धी निवेदन आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये हे नोटिफिकेशन आहे बघा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 प्रसिद्धी निवेदन. हे प्रसिद्धी निवेदन आहे आजचं 3 ऑक्टोबर 2025. हे आजचंच निवेदन आहे, प्रसिद्धी निवेदन. काय आहे? शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षेचे आयोजन 23/11/2025 ला म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 ला एक्झाम आहे, हे तुम्हालाही माहित आहे बरोबर. ही रोजी घेण्याचं नियोजित होता आहे. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी आपल्याला 15/9 ते 3/10 म्हणजे आजपर्यंत हा कालावधी दिला होता. परंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये आपण आताच पाहिले की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत होता, अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली असल्यामुळे याच्यामध्ये नमूद केलं. त्याचबरोबर पूर परिस्थिती निर्माण झाली आणि हे झाल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरं जावं लागलं असल्यामुळे परीक्षार्थींना या उमेदवारांना या परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठी 4/10/2025 ते 9/10/2025 रात्री 11:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, 9 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत. अजून 6 दिवसाची मुदत आपल्याला परीक्षा परिषदेने वाढवून दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी न करता हा फॉर्म पटकन भरून घ्या. तसेच विद्यार्थी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड याद्वारे 9/10/25 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु पेमेंट करायला अडचण आली, बघा काही वेळेस तुम्ही पेमेंट करत असताना जर तुम्ही नेट बँकिंग वापरला असेल, एटीएम कार्डद्वारे गेला असेल, क्रेडिट असेल किंवा QR कोड असेल, याद्वारे तुम्ही वापरलं, तुमचं ट्रान्झॅक्शन फेल्ड असा तुम्हाला अनेक वेळा मेसेज येत होता. काही वेळेस तुमचे पैसे कट झाले बरोबर. म्हणजे अशी जी प्रोसेस होती, त्यांनी फॉर्म सबमिट केला पण त्याचं पेमेंट झालंच नाही, असे बरेच विद्यार्थी होते. परंतु काहीही काळजी करू नका, ज्यांचं पेमेंट होत नाही किंवा तुमचं पेमेंट अकाउंटचं कट झालेलं असेल तरीही काळजी करू नका. पेमेंट कट झाले असेल तर 24 तासानंतर तुमचा फॉर्म ऍक्टिव्ह होईल, तो सबमिट होईल आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मची PDF स्वरूपामध्ये त्याची प्रिंट काढता येईल. 24 तासानंतर ही प्रोसेस होते QR कोडवरून केल्यानंतर पेमेंट. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. तुमचं पेमेंट QR कोडवरून सक्सेसफुल झालेला असेल तर तो 24 तासानंतर अपडेट होईल. ठीक आहे. मग असे ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत परंतु पेमेंट राहिलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 9/10 पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. सबब यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. संबंधित परीक्षार्थी उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यायची आहे. आता 9 तारखेनंतर 9 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 11:59 नंतर कुठल्याही प्रकारची मुदत वाढवून दिली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही त्या उमेदवारांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या.
कारण लक्षात ठेवा, सर्वांना ही परीक्षा कंपल्सरी परीक्षा परिषदेने म्हणजे कोर्टाकडून हा निर्णय आलेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा द्या. नियोजन व्यवस्थित पद्धतीने केल्यानंतर 100% आपल्याला ही परीक्षा पास होण्यासाठी अवघड नाहीये. ठीक आहे. तर ज्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्यांचे पेमेंट झाले नसेल, त्यांनी लवकरात लवकर 9 तारखेपर्यंत ही सगळी प्रोसेस पूर्ण करून घ्या. धन्यवाद.